ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली। महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हाके आणि आंदोलनकर्त्यांची भेट घेत विनंती केली होती। मात्र 2 सप्टेंबरचा सरकारचा JR रद्द करणार का, तसेच सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांच्या आरक्षणात मराठा समाजाच्या कुणबीकरणाच्या माध्यमातून करण्यात आलेला समावेश रद्द करणार का, असा सवाल करत या दोन्ही मागण्या मान्य केल्याशिवाय भेट घेणार नसल्याचं हाके यांनी स्पष्ट केले। लोणंद येथे ओबीसी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना हाके यांनी आमच्या आरक्षणाचे झोपडे तुम्ही आजच्या घडीला उद्ध्वस्त केला आहे, अशा शब्दात सरकारवर टीका केली आहे। दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी मुंबईत 1 सप्टेंबर रोजी ओबीसी संघर्ष आणि एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केलंय। त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून परत एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। या महाराष्ट्राचे मंत्री महोदय उदयजी सामंत यांनी मनोज जरांगे आणि आम्हा ओबीसी कार्यकर्त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली। खरं तर मंत्री महोदयांना आमची हात जोडून विनंती आहे की तुम्ही 2 सप्टेंबरचा JR काढून 1 वर्ष पूर्ण होत आलंय। तुम्ही 2 सप्टेंबरचा JR रद्द करणार का, आणि सामाजिक मागासांच्या या आरक्षणामध्ये मराठा समाजाचं कुणबीकरणाद्वारे जो समावेश केला आहे तो तुम्ही रद्द करणार का? जर ह्या 2 आमच्या मागण्या पूर्ण करणार असाल तरच तुम्ही आमच्या भेटीला या, अन्यथा आमचं आरक्षणाचं झोपडं तुम्ही आज रोजी उद्ध्वस्त केलेलं आहे। 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये कुठलाही महाराष्ट्रातला मंत्री किंवा आमदार किंवा खासदार किंवा मुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षाचा नेता ओबीसीच्या बाजूनं बोललेला नाही। आमचा इथल्या सर्व पुढाऱ्यांवरती राजकारण्यावरती आरोप आहे की आज रोजी आमचं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। त्यामुळं 2 सप्टेंबरचा JR रद्द करा आणि मराठा समाजाला जे तुम्ही SC-BCचं 10% आरक्षण दिलंय किंवा जे तुम्ही EWSचं आरक्षण दिलंय ते तुम्ही त्यांना द्यावं। 27% आणि परत वरचं 2%, 29% पुढचं आरक्षण मराठा समाजाला तुम्हाला कुठलं द्यायचं ते द्या। पण आमच्या या 27% आरक्षणामध्ये कुणबीकरणाद्वारे जर मराठा समाज येणार असेल तर त्याला आमचा ठामपणे विरोध असेल। विजय वडेट्टीवार यांनी भाजपकडून कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही, तसेच 2029 संदर्भात केलेलं वक्तव्य हा केवळ विनोदाचा भाग होता, असा खुलासा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोल्हापुरात केलाय। महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या मेळाव्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असून ते आपली भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडतायत। व्यासपीठावर 2029 बाबत केलेल्या वक्तव्यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट ही खासदारांच्या प्रश्नांसाठी होती, प्रत्येक भेटीमागे राजकीय हेतू असतोच असं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान महाराष्ट्रातील ओबीसी, मराठा, SC आणि ST समाजाचे प्रश्न सोडवणे ही सरकारची जबाबदारी असल्याचं बावनकुळे म्हणाले। कोणताही समाज आमनेसामने येऊ नये ही सरकारची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कार्यवाही झाली पाहिजे, अशी भूमिका मांडतानाच कोल्हापूरच्या विकास कामांबाबतही त्यांनी माहिती दिली। मी यापूर्वीच या विषयावर बोललो आहे, त्यामुळे अधिक बोलणं काही योग्य नाही। या महाराष्ट्राच्या 18 पगड जाती, 353 जातीचा ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, या सर्व समाजाचे प्रश्न सोडवणं सरकारची जबाबदारी आहे। ती जबाबदारी देवेंद्र फडणवीसजींनी घेतलेली आहे, आमच्या सरकारने घेतलेली आहे। आमची तीच जबाबदारी आहे, या महाराष्ट्रामध्ये कुठलाही समाज समोर येऊ नये, या ताटात त्या ताटात जाऊ नये, ही भूमिका सरकारची आहे आणि या भूमिकेतनं आम्ही काम करतो। आणि सरकार म्हणून आमची भूमिका ही नम्रतेची असली पाहिजे, ती त्या ठिकाणी समजून घेण्याची असली पाहिजे, तेच काम आम्ही करतोय। पुन्हा आंदोलन करतो त्यांना काय आता तो त्यांचा अधिकार आहे लोकशाही मार्गाने आंदोलन करायचा। सरकार म्हणून जेवढा काही प्रयत्न आमच्या तो करणार। ह्या ज्या विकृती आहे या विकृतीला ठेचून काढलं पाहिजे, याकरता कडक कायदा देशामध्ये आला आहे। आता या कडक कायद्याने एवढा प्रतिबंध लागणार आहे, यामध्ये जो आता आरोपी होईल, ज्याच्याही कलमा लागतील, त्याला खऱ्या अर्थाने जीवन त्यांचं उद्ध्वस्त होणार आहे। तर पेपर फुटीमध्ये जे लोक आहेत ना, त्यांचं जीवनच उद्ध्वस्त झालं पाहिजे, या भूमिकेत आम्ही आहोत। कोल्हापुरात आला होता त्यावेळी तुम्ही म्हणला होता की हेलिकॉप्टर आणि साधणारे पेट्रोल इतकं आम्ही काम करू, काम तर तुम्ही सुरुवात केलेली आहे। तुम्ही या कामात आतापर्यंत समाधानी आहात का?
नाही, या राज्यामध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे दिली आहे, देवेंद्र फडणवीसजींनी दिली आहे. ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे. या राज्यामध्ये आपण जर बघितलं असाल की या 1.5 वर्षा सरकारमध्ये 100 कॅबिनेट निर्णय महसूल खात्याने घेतले. आपण जर कोल्हापूरचा विचार केला तर एकट्या चंदगडमध्ये आम्ही 12,000 कुटुंबांना 55,000 लोकांना त्यांच्या संपूर्ण जमिनी फ्रीहोल्ड करून दिल्या, त्यांचा हेरे सरंजाम हटवला. आता चंदगड या कोल्हापूरमध्ये पुन्हा या ठिकाणी काही मागण्या आज माझ्याकडे येणार आहे. मी आता 2 तास जनतेचे निवेदन स्वीकारणार आहे. कोल्हापूरमध्ये जेवढे निवेदन मला येतील त्या सर्व निवेदनावर काम करण्याची माझी जबाबदारी आहे. नंतर मी जिल्हाधिकाऱ्याशी बसून या सर्व निवेदनावर अंतिम कारवाई करणार आहे. त्यामुळे सरकार म्हणून जे आमचं काम आहे, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला न्याय देणे, ते करूनच आम्ही या ठिकाणी आमचं भूमिका करतो आहे. मला विश्वास आहे की योग्य पद्धतीने जर सरकार चालवलं तर लोकांना न्याय मिळू शकतो. सरकार ही विकासाची चाबी आहे. समाजाच्या गरीब माणसाचं कल्याण करणारी चाबी सत्ता आहे आणि सत्तेचा उपयोग हा गरीब माणसाकडे झाला पाहिजे. कोल्हापुरात आयोजित तेली समाज मेळाव्यात विजय वडेट्टीवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे एकाच व्यासपीठावर आलेत. यावेळी वडेट्टीवार यांनी बावनकुळे यांच्या कामाचं कौतुक करत समाजाच्या प्रश्नांसाठी सत्ताधारी म्हणून त्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलंय. तेली समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून मोठ्या प्रमाणात निधी द्यावा, तसंच प्रत्येक जिल्ह्यात संत जनगाडे महाराज यांच्या नावानं समाजभवन उभारण्यासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. पारंपरिक सुटे तेल विक्रीच्या व्यवसायावर निर्माण झालेल्या अडचणीचाही वडेट्टीवार यांनी मुद्दा उपस्थित केलाय. पाकिट बंद तेलाच्या तुलनेत गरीब नागरिकांना सुटे तेल परवडतंय, त्यामुळे या संदर्भात सरकारने तातडीने निर्णय घेऊन समाजाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी बावनकुळे यांच्याकडे केली आहे. दरम्यान तुम्ही कॅबिनेटमध्ये समाजाचे प्रश्न मांडा, मी अधिवेशनात प्रश्न मांडतो असं म्हणत वडेट्टीवार यांनी समाजाच्या प्रश्नांवर बावनकुळे यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका व्यक्त केली. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी यशवंत गजानन मराठे यांनी राज्यस्तरीय रोलर म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलंय. जळगाव येथे नुकताच झालेल्या 17व्या राज्यस्तरीय स्पर्धा कौशल्य, ताल आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशवंतने ही उल्लेखनीय कामगिरी केली. सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यशवंतने राज्यभरातील खेळाडूंमध्ये आपली वेगळी छाप पाडली. त्याला आई वडिलांचे मार्गदर्शन आणि यवतमाळ येथील जय स्केटिंग क्लासेसचे प्रशिक्षक प्रवीण दिघाडे यांचं शिस्तबद्ध प्रशिक्षण लाभलंय. यशवंत सध्या घाटंजी येथील SPM मुलांच्या शाळेत इयत्ता 9वीत शिक्षण घेतोय, तर यशानंतर त्याची राष्ट्रीय स्तरावरील रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे घाटंजीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचं वातावरण असून सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. न्यूज मराठी 24/7 निलेश करमरकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी. आज आपण आलेला घाटंजीमध्ये. घाटंजीतल्या एका मुलांनी तो समजा स्केटिंगमध्ये वर्ल्डमध्ये बुकमध्ये नाव कमावलेलं आहे. तर आपण अशा मुलाच्या घरी आलेलो आहोत का आता त्याला विचारू की आत्तापर्यंत तुझी जर्नी जी झाली हे कशी झाली आणि किती वयापासून कोण्या म्हणजे एक वयाच्या कितव्या वर्षापासून तू हे चालू केलं, तर आज एवढं मोठं मेडल्स वगैरे त्यानं प्राप्त केलेले आहे. आणि सांगायचं म्हणजे असं की एक घाटंजी तालुक्यातला मुलगा आज बाहेर देशात सुद्धा त्याला जायचं काम पडायला लागत आहे नुसतं स्केटिंगसाठी. तर आपण त्या मुलाचीच बैठ घेऊ. तुझं नाव काय? यशवंत मराठे. वयाच्या किती वर्षापासून तू चालू केलं आहे? मी 5. मग तुला घरच्या लोकांनी परमिशन दिली होती का यासाठी? म्हणजे तेवढी पण नव्हती, पण थोडी थोडी होती की कर बा तू टाईमपास, स्पोर्ट्स खेळत आहे तर कर फक्त. मग तू याचा छंदच मानून घेतला हां. आणि तू फक्त त्या मागच लागला. तर तुला घरच्या लोकांना अडवलं नाही का मग? नाही, असं अडवलं नाही कवाच की नको करू बा, फक्त बनवत होते की अभ्यास पण कर. चला ठीक आहे, काकूला विचारू प्रश्न. तर काकू, तुमचा मुलगा वयाच्या एवढ्या कमी वयातून म्हणजे त्यानं एवढं मोठं चांगलं आज 15 वर्षाचा झालेला आहे, तो एवढे मोठे त्याला अवॉर्ड भेटलेला आहे, त्याला ट्रॉफी आहे त्याच्याकडं, तर याच्याबद्दल तुमचं मत काय? मी यशवंत मराठेची आई आहे, हेच मला खूप अभिमान आहे मला. कारण की आज त्यानं वयाच्या 5 वर्षाचा असताना तो लॉकडाऊनमध्ये त्यांनी पप्पाने त्याला स्केटिंग आणून दिली, तेव्हा तो खेळायला लागला. पण त्यानं तो स्वतः छंद लावून घेतला की बा मला स्केटिंगमध्येच करिअर करायचं आहे.
तर मग आम्ही खूप चिडायचो त्याला की बाळा तू अभ्यास कर, वेळ झालेला आहे, 6-7 वाजा लागले तरी तू खेळतच आहे. आम्ही अभ्यास कर करून करून थकून जायचो, पण तो स्केटिंगच खेळायचा. मग आज त्याची स्केटिंग एवढी म्हणजे ते स्पर्धेमध्ये जिंकत आहे तो, असं म्हणायला हरकत नाही. कारण की आज जर आम्ही त्याला नाही म्हणलं असतं की खेळू नको, तर तो तेवढा स्पर्धा जिंकायला हेच नसता झाला. आणि पहिली स्पर्धा त्याचीवाली जेव्हा झाली जळगावमध्ये, नंतर छत्रपती संभाजीनगर, डबल संभाजीनगर, अजून मला वाटते बारामतीला झाली. आणि आता तर एवढी मोठी मॅच झाली की त्याची वर्ल्ड 4 बुकमध्ये नाव येणार आहे त्याचंवालं. का ते खूपच आम्हाला अभिमान आहे त्याचावाला की असा मुलगा आम्हाला जन्मोजन्मी माझ्या म्हणजे गर्भात झालाच पाहिजे असं मी देवाला प्रार्थना करते. आणि त्याच्याच्यानं आज मला टी व्हीवर तो टी व्हीवर दिसणार याचाही खूप अभिमान आहे. आणि तो असाच यशस्वी व्हावा असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आई तुळजाभवानीला माझी हीच प्रार्थना आहे का माझ्या मुलाला असंच यश प्राप्त होऊ दे आणि त्याला विदेशात सुद्धा जायची चांगली हे भेटू दे. का जरी आम्हाला इच्छा नसली पाठवायची तरी असं काहीतरी घडवून आणू दे की त्याला जायला भाग पडल. आणि मला तर एक इच्छा आहे का त्यानं भारतासाठी गोल्ड आणलं पाहिजे. असं तर स्टेटला आणि नॅशनलला तर त्याने गोल्ड आणलंच, पण भारतासाठी त्यानं गोल्ड आणलं पाहिजे हीच इच्छा आहे माझीवाली. नक्कीच आणणार तो भारतासाठी. आता त्याला बाहेर देशात जायचं काम पडत, आता याच्यासाठी तुम्ही आनंदी आहे की कसं? खूप आनंदी आहे. खूप असं म्हणजे गगनात मावत नाही एवढं आनंद मला प्राप्त झालेला आहे माझ्या यशवंत बाळाच्यानं. तर काका तुमचं नाव? माझं नाव गजानन अशोक मराठे. सर तुमच्या मुलाबद्दल काय वाटतं? काही नाही, अभिमान वाटते सर किंवा त्यानं आज खूप एवढ्या कमी वयामध्ये कमी वयातनी सगळं त्यानं काही एवढं करून सगळं दाखवलं. करून दाखवलं. हे बी एक ईश्वरी चमत्कारच आहे. चमत्कार आहे. सगळ्याला हे गुण नसतं बरोबर आहे. समजा. तर तुमचं काय वाटतं? एक अभिमान वाटते की बस आमची एकच इच्छा आहे की हा आपल्या भारताकडून बाहेर देशासोबत खेळला पाहिजे. मला खूप प्राऊड फील होते की माझा भाऊ नॅशनलला 2 टाईम सिलेक्ट झाला आणि त्यानंतर इंटरनॅशनलसाठी पण सिलेक्ट झाला. आणि माझी फॅमिली, माझा भाऊ आणि मी खूप प्राऊड फील आहे त्याच्यावरती. तो असाच समोर जायला पाहिजे. आमचा फुल सपोर्ट आहे त्याला, पूर्ण फॅमिलीचा. आणि त्यांनी भारताकडून खेळला पाहिजे. आता तर खेळलाच आहे, बट अजून सिलेक्शन झालं पाहिजे आणि अजून समोर गेलं पाहिजे. थँक्यू. आपण त्या मुलाला विचारू, तुझ्या आई वडिलाबद्दल काय म्हणणं आहे तुझं? मला माझ्या आई म्हणजे मम्मी पप्पावर खूप प्राऊड होते की मला सपोर्ट केला, असा आणखी पण केला पाहिजे की मी इंडियासाठी खेळलो पाहिजे. नक्कीच तुझी इच्छा पूर्ण होणार. न्यूज मराठी 24/7 निलेश कुर्मेकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी. समृद्धी महामार्गावर भरधाव आयशर ट्रक डिवायडरला धडकून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर मालेगाव परिसरात मुंगळा गावाजवळ चॅनल क्रमांक 245 वर हा अपघात घडलाय. अनिल गिरवर धाकड, वय 30 वर्ष असं मृत चालकाचं नाव असून ते मध्य प्रदेशातील शोपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. मुंबईहून रिवाकडे माल घेऊन जात असताना 21 ऑगस्ट रोजी पहाटे सुमारास ट्रकचा डिवायडरला धडकून अपघात झालाय. तर या अपघातात अनिल यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने वाशिम येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलाय. प्राथमिक माहितीनुसार भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याने हा अपघात झाल्याचा पोलिसांचा अंदाज असून पुढील तपास सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात सोयाबीन पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अमानी परिसरातील शेतांमध्ये अळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर केंद्रीय कृषी विभागाच्या पथकाने थेट शेतावर जाऊन पाहणी केली आहे. नागपूर येथील RCIPMCचे डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर मनीष मुंढे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अमानी येथील शेतकरी दर्शन सुनील गवळी यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी पिकांवर अळींचा मोठा प्रादुर्भाव आढळून आलाय. तर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर डॉक्टर मनीष मुंढे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी
चर्चा करत अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि कीटकनाशकांच्या फवारणीबाबत मार्गदर्शन केले। तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर आणि कृषी अधिकारी डुकरे यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत आवश्यक मदत आणि सल्ला देण्याचं आश्वासन दिले। दरम्यान अळीमुळे होणारं नुकसान लक्षात घेत कृषी विभागाने वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून दिलासा द्यावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। ईद ए मिलाद निमित्त वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात मुस्लिम बांधवाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले। जुन्या बस स्थानक परिसरात पोलीस स्टेशन समोर आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। या रक्तदान शिबिरात 50हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली आहे। विशेष म्हणजे या उपक्रमाचं हे 3रं वर्ष असून दरवर्षी ईद ए मिलादच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जात आहे। अकोला येथील डॉक्टरांच्या पथकाने रक्त संकलनासाठी विशेष सहकार्य केले, तर धार्मिक उत्साहाला सामाजिक उपक्रमाची जोड देत रक्तदान केल्याबद्दल शहरातील विविध सामाजिक संघटनांनी मुस्लिम बांधवांचं कौतुक केलंय। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील भवानी कमलेश्वर माता मंदिरात चोरट्यांनी दानपेटी फोडून रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे। मंदिराचं कुलूप तोडून लोखंडी दानपेटी मंदिराबाहेर नेण्यात आली आणि खंडोबा मंदिरामागील शौचालयाजवळ ती फोडण्यात आली। दानपेटीत अंदाजे 25 ते 30 हजार रुपयाची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे, तर चिल्लर रक्कम तेथेच ठेवून चोरटे पसार झालेत। चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी मंदिर परिसरातील CCTV कॅमेऱ्याचे केबल कापल्याची आणि वीज पुरवठा बंद केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे ही चोरी नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सकाळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या निदर्शनास मंदिराचं कुलूप आणि दानपेटी फोडल्याचं आलंय। त्यानंतर संस्थानाचे अध्यक्ष उद्धव पाटील गोंडे यांनी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून चोरट्यांचा शोध घेतला जातोय। भीमकवी भीमगीत महाकवी वामनदादा कर्डक यांच्या 104व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये विशेष गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। मुजीबभाई मित्र मंडळाच्या वतीने शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। तर भीमगीतांच्या माध्यमातून वामनदादा कर्डक यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे। वामनदादा कर्डक यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, समता आणि परिवर्तनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवलाय। त्यांच्या विचारांना आणि कार्याला उजाळा देण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। तर या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय। आजच्या बातमी महाराष्ट्राची या विशेष बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।